तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे साऊथ गोवाला. साऊथ गोवामध्ये ना आम्ही आज पूर्ण दिवस घालवणार आहे. तर साऊथ गोवाची पूर्ण ट्रिप आहे ना मिस करू नका, कारण की फिरण्यासारखं आहे ना साऊथ गोवामध्ये खूप आहे, खूप खूप सारखं आहे. तर आज काय काय फिरण्यासारखं आहे साऊथ गोवामध्ये मी तुम्हाला सगळी डिटेल सांगणार आहे. तर आता सकाळचे 8 वाजले. आता आम्ही एकदम रेडी होऊन आहे ना ब्रेकफास्ट करायला चाललं आहे. खाली बुफे ब्रेकफास्ट लागला आहे. तर मी तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये काय काय ते पण दाखवतो. सो आपला असा बागाव नाही, साऊथ गोवाचा आपला हा लोक आहे. हे बघा, ये आउटफिट डेनिम ऊपर से वाइट एंड वी आर गोइंग टू रेडी साउथ गोवा. ये दोस्तों, ब्लॉग में बने रहना और चैनल को सब्सक्राइब कभी करना मत भूलना. ब्रेड, जाम, बटर और चाय और कॉफ़ी, ये है हमारा आज का ब्रेकफास्ट अनलिमिटेड. दोस्तों पराठा, ये देखो पराठा, ब्रेड, दही, पोहा एंड व्हाट इज दिस, पिकल. दिस इज आवर ब्रेकफास्ट. मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे म्यानमार बीचवरती आणि डॉल्फिन बघायला. हे बघा डॉल्फिन तर आधी दिसली आहे. राइट साइड में, बोट का राइट साइड में देखो, जो बंगला जैसा दिखाई दे रहा है वो जिमी गज्जर का बंगला है. हसीना मान जाएगी, मूवी शूटिंग निकल आया उसके अंदर, हसीना मान जाएगी. तो जो सी देख रहा है अरब सागर है, अरेबियन सी है पूरा. मित्रांनो, आता आम्ही आलो आमच्या सेकंड डेस्टिनेशन, ज्याचं नाव आहे डोना पावला बीच. तिथे ना सिंगम मूवीची शूटिंग झाली होती, तर आम्ही ते बघायला आलो आहे. आणि मित्रांनो, धूप इतकी ना, इतकं ऊन आहे वासमध्ये. तर तुम्ही ना नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये येत असाल ना, तर तुम्ही ना टोपी, चष्मा आणि सनस्क्रीन घेऊन या. एवढं ऊन आहे ना, जबरदस्त ऊन आहे, खतरनाक ऊन आहे. तुमच्याकडे AC गाडी असेल तर चांगले, ॲक्टिव्हा फिराल ना वाट लागून जाईल. आता डोना पावला बीच बघून येतो आम्ही. मित्रांनो, जे पण आम्ही स्पॉट आहे साऊथ गोवामध्ये फिरतोय ना, ते सगळे फेमस स्पॉट आहे. तर त्याच्यामुळे ना तुम्हाला मी सगळे फेमस स्पॉट सांगून देईल, कुठं कुठे फिरायचं. म्हणजे तुम्ही आले ना कधी, तुम्हाला एकदम टेन्शन नाही. तुम्ही तुमच्या हिशोबाने ट्रिप प्लॅन करू शकता. हे सगळे फेमस स्पॉट आहे साउथ गोवाचे. और मेरी ऑडियंस पता है, वो मेरे चैनल को सब्सक्राइब ज़रूर करेगी दोस्तों, ज़रूर करना. मध्ये येण्यासाठी एंट्री तिकीट आहे, एका जणाचं 50 रुपये तिकीट आहे. तर तुम्हाला इथे एंट्री भेटेल डोना पावला बीचला. आणि आता आपण बघूया इथे
मूवीची शूटिंग झाली होती. तिथून एंट्री केली, असं वरती आलो. हे वरती मित्रांनो, तुम्ही हे डोना पावला बीचवरती जर येत असाल ना, तिथे ना तुम्ही 4ला या, संध्याकाळी 4ला जेव्हा सनसेट होईल ना तेव्हा या. कारण की तुम्ही जर आमच्यासारखे आत्ता आले ना, आता आम्ही आलो आहे 12 वाजते आणि इतकं कडक ऊन आहे, इतकं कडक ऊन आहे, अक्षरशः फोटो काढायला सुद्धा काढू वाटत नाही. तर तुम्ही येता ना 4 वाजता या, म्हणजे जेव्हा सनसेट होईल तेव्हा या. आणि इकडे आहे ना, इथं खाली मस्त आहे इकडं बसायला, आणि वरती काय फोटो आहे आणि व्ह्यू दिसतो फक्त. तर तुम्ही येत असाल ना 4ला या, माझं सजेशन राहील. कारण की लय ऊन आहे, बहुत ज़्यादा ऊन आहे, बट प्लेस चांगलं आहे. आय थिंक इथं का कुठं, मी इथं एक फोटो लावतो सिंगम मूवीचा. इथं का कुठंतरी शूटिंग झालेली, इथं फोटो लागेल, तुम्हाला दिसेल. हे बघा, सगळे टुरिस्ट आहे आपल्यासारखे. इतना बडा समंदर. आणि हे रात्रीचे ना 10-8 टाईम सांगतो तुम्हाला किती वाजेपर्यंत चालू असतं. मित्रांनो, आता आम्ही आलो ओल्ड गोवाला चर्च बघायला. या ओल्ड गोवामध्ये चर्च आहे, एशियाचं लार्जेस्ट चर्च आहे. एका टायमाला ना 15 लग्न होतात तिथं. एशियाचे लार्जेस्ट चर्च आहे. मित्रांनो, आम्ही चर्च बघितलं. चर्च खूप मोठे आहे मधून, पण चर्चमध्ये ना फोटोग्राफी अलाउड नाही, त्याच्यामुळे नाही फोटो वगैरे काही नाही काढले. तो चर्च मस्त आहे, एशियाचं लार्जेस्ट चर्च आहे. ही चर्च आहे ना, आता याच्या शेजारीच आहे ना. हे इकडं म्युझियम आहे, हे पण मस्त आहे बघण्यासारखं. मित्रांनो, आता आम्ही चालू आहे म्युझियममध्ये. हे आहे म्युझियम. हे आहे म्युझियम. हे आहे म्युझियम, खूप मोठं म्युझियम आहे हे. चर्चच्या समोरचं आहे आणि ओल्ड गोवामध्ये मग ते चर्च होतं, हे म्युझियम आहे. किती मोठं म्युझियम आहे. एशियाचं लार्जेस्ट चर्च आणि म्युझियम दोन्ही एकाच ठिकाणी. उडवून लागतोय. तो मित्रांनो, आम्ही आता आलो आमचा लास्ट मोठी बालाजी टेम्पल. ये देखो बालाजी टेम्पल. फोटो नॉट अलाउड, 1000 रुपये.